बाबासाहेब आंबेडकरांचा भूमिहीन शेतमजुरांना कमाला, भूमिहीन शेतमजुरांना कमाला 25 गुंठ्याची नोंद झालीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूमिहीन शेतमजुरांना न्याय, भूमिहीन शेतमजुरांना न्याय. अरे घरकुल आमच्या हक्काचं, घरकुल आमच्या हक्काचं. या कामात कसून करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्हाला आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आमच्या वेता तर माणूस आहे साहेब, जे आमचं नाही नाही पण ज्या कामासाठी आम्ही आलो आमचं काम तरी करू द्या सर. नाही बरोबर नाही मी बदलतो सर, कपडे बदलण्याबद्दल काय नाही, पण 2 मिनिटं आम्हाला भेटू तर द्या. अहो 100 आंदोलन झाले, एक कलेक्टर साहेबांना आम्हाला तोंड माहित नाही. मला सांगा सामान्य नागरिकाचा अधिकार नाही का? सामान्य नागरिकाचा अधिकार नाही का कलेक्टर साहेबांपर्यंत जाण्याचा? आम्हाला का भेटू देत नाही? अहो तिथं भेटू देत नाही म्हणून आम्हाला ही वेळ आली आहे करण्याची. आज कलेक्टर साहेब सामान्य नागरिकाला आमच्या वेता तर माणूस आहे साहेब, जे आमचं नाही नाही पण ज्या कामासाठी आम्ही आलो आमचं काम तरी करू द्या सर. नाही बरोबर नाही मी बदलतो सर, कपडे बदलण्याबद्दल काय नाही, पण 2 मिनिटं आम्हाला भेटू तर द्या. अहो 100 आंदोलन झाले, एक कलेक्टर साहेबांना आम्हाला तोंड माहित नाही. मला सांगा सामान्य नागरिकाचा अधिकार नाही का? सामान्य नागरिकाचा अधिकार नाही का कलेक्टर साहेबांपर्यंत जाण्याचा? आम्हाला का भेटू देत नाही? अहो तिथं भेटू देत नाही म्हणून आम्हाला ही वेळ आली आहे करण्याची. आज कलेक्टर साहेब सामान्य नागरिकाला आम्हाला शेवटचा टोकाचा निर्णय घ्यावा लागलाय. काय नेमकं तुमचं काय मागणी? 5 वर्षापूर्वी इथं आंदोलन करतो, कारण आम्हाला कोणीच कबाला देत नाही, कोणीच नाही देत नाही. ग्रामसेवक सुद्धा टाळाटाळ नोंद करून घेण्यासाठी. तुमचं नाव सांगा. माझं नाव पार्वती झुंजारे, कुठला विषय आहे? काय मौजे दस्तापूर येथील काय झाले? गट नंबर 98 मधील 25 क्षेत्र हे संपादित केलेलं होतं 1965 साली. तेव्हापासून आम्हाला या जागेचा कबालाच मिळालेला नाही, परंतु त्या जागेची पण नोंद पण आतापर्यंत केलेली नाही. आम्ही अनेक वेळेस आंदोलन मोर्चे करून या व्हिडिओ दखल घेत नाही. काय झालंय? कुठलं प्रकरण आहे? कशासाठी? गेले 5 वर्षापासून आम्ही मोर्चे आंदोलन करून महाराष्ट्र शासनाची जमीन आहे, शासनाची जमीन शासनाला नोंद करून घ्या म्हणून सांगण्यासाठी आम्हाला मोर्चे आंदोलन आत्मदानसारखा मार्ग अवलंबावा लागतोय. लोहारेचे तहसीलदार आम्हाला सहकार्य करत नाहीत, BDO साहेब सहकार्य करत नाहीत, आणि इथे येऊन उपोषण केलं तर वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी साहेब भेटत नाहीत, शिव साहेब भेटत नाहीत. आम्ही आमच्या घराला सांगायचं कुणाला? आमच्या व्यथा कुणासमोर मांडायच्या? अहो 1965 पासून आमच्या आजोबा पंजोबा तिथं राहतात. शासनानं जागा आणि घरं बांधून दिलेलं आहे. यांना माहिती असताना सुद्धा त्या जागेची नोंद होत नाही. आम्ही मंत्रालयामधून सुद्धा यांना आदेश आणून दिलेला आहे, तरी सुद्धा हे कामं करत नाहीत. मग काय करणार आम्ही सामान्य नागरिक? आम्हाला जीव दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एक तर आमची नोंद झाली पाहिजे, नंतर आम्ही सर्वजण इथं कलेक्टर ऑफिस समोर जीव दिल्याशिवाय परत घरी जाणार नाही. अधिकारी काय सांगतात तुम्हाला? आज दुसरा दिवस आहे आमच्या उपोषणाचा. 6 दिवस आधी आम्ही अल्टिमेट दिलेला आहे. अजून एक हे अधिकारी किंवा कर्मचारी आमच्या उपोषणाला भेट दिलं नाही किंवा आम्हाला विचारलं नाही की बाबा तुमचं आम्ही काम करू किंवा करणार नाही, असं कुठल्याच त्यांची प्रतिक्रिया नाही. प्रत्येक वेळेला आम्ही उपोषणाला बसलं की एक कागद पत्र द्यायचं आणि उठवायचं, पत्र द्यायचं आणि उठवायचं. अहो आम्हाला रोज मोलमजुरी करावं लागतं, तेव्हा आमचे पोटं भरतात. आम्ही काम बुडवून इथं यायचं, रोजगार बुडवून इथं काय आमच्या लेकरा बाळाला आम्ही शिक्षण कसं शिकवायचं? ही परिस्थिती निर्माण झाली आमच्या समोर. मुंबई दिल्लीपर्यंत आम्ही जाऊन पैसे खर्च केले तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत